मसाजोग गावचे सरपंच संत देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटी कडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत। या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला वाल्मिक कराड याच्या भोवती कारवाईचा फास आवळला जातोय। वाल्मिक कराड हाच हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होतोय। आता वाल्मिक कराडला साथ देणारे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे। मागील वर्षी 9 डिसेंबरला संत देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती। यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली, ठिकठिकाणी आक्रोश मोर्चाही काढण्यात आले। या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक देखील केली असून एक जण अद्यापही फरार आहे। सीआयडीच्या आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास 150हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली। तपासाच्या दरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरेही हाती लागले आहेत। सीआयडीने या हत्या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड भोवती तपासाचा फास आवळला। एकीकडे आरोपांचा धुराळा उडत असताना दुसरीकडे वाल्मिक कराड हा पर्यटन देवदर्शन करत होता। त्यानंतर मात्र तो फरार झाला होता। अखेर वाल्मिक कराडने नाट्यमयरित्या व्हिडिओ पोस्ट करत शरणागती पत्करली आहे। वाल्मिक कराड हा 31 डिसेंबर 2024 रोजी पुण्यात शरण आला। सीआयडी मुख्यालयात सरेंडर होण्याआधी कराडचा व्हिडिओ समोर आला। त्यात त्याने आपण सीआयडी समोर सरेंडर होत असल्याचे सांगितले। कराड हा सरेंडर होत असताना त्यावेळी त्याच्यासोबत 2 व्यक्ती आणि व्हाईट कलरची एसयूव्ही होती। ही एसयूव्ही कार आता सीआयडीने जप्त केली आहे। सरेंडर होण्यासाठी वाल्मिक कराड हा सीआयडी मुख्यालयात आला तेव्हा त्याच्या कारमध्ये त्याचे समर्थक होते। परळीतील स्थानिक नगरसेवक, नेते, कार्यकर्ते कराड सोबत होते। सीआयडी मुख्यालयात आल्यावर कराडला लागलीच पोलिसांनी ताब्यात घेतलं। आता कराड सोबत सरेंडरच्या वेळी असणारे सीआयडीच्या रडारवर आले आहेत। कारचा मालक शिवलिंग मोराळेसह अन्य मदत करणारे लोक देखील सीआयडीच्या रडारवर आहेत। सीआयडी त्यांची देखील कसून चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली।